जय महाराष्ट्र मित्रांनो, नरसापूर घटनेचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। नरसापूर जे चिमुकलीवर बलात्कार झाला, त्याच्यावर अत्याचार झाला, त्यानंतर काही लोक रस्त्यावर उतरले, नवले ब्रिज जाम केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तिथे यायला वेळ नव्हता। त्यांनी फोनवर चर्चा केली आणि सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या फोनवर बोलणं करून दिला, घटनास्थळी भेट देऊन। त्यानंतरही लोकांचा राग शांत झाला नाही, तर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप होत आहे। एकीकडे ज्यावेळेस सरकार आंदोलन करते, रस्ता रोको करते, 4-4 तास पब्लिक जाम करते मुंबईसारख्या ठिकाणी, त्या ठिकाणी पोलीस त्यांची वावा करतात आणि एक महिला ज्यावेळेस ट्रॅफिकचा त्रास झाला म्हणून ओरडती, तर त्यावर गुन्हा दाखल करण्यात येते। आणि आता मात्र सामान्य जनतेवर बळाचा वापर करून तिथून हाकलून लावण्यात येतो। हे कोणता न्याय आहे? मुख्यमंत्र्याकडे याचा जबाब आहे का? नुसतं तुम्ही फोनवर बोलले, तिथे येऊ शकले असते तुम्ही। या 4-5 दिवसात तुम्ही लग्न कार्यात प्रत्येक जिल्ह्यात गेले, तुमच्या कार्यकर्त्यांचं लग्न असलं की ते लग्नात जायला वेळ आहे, मात्र कुठं बलात्कार होत असन तिथं येऊन लेखी द्यायला तुमच्याकडे वेळ नाही। हीच आपली सरकार आहे। एकीकडे महिलेवर मोठमोठाले भाषण ठोकायचं आणि दुसरीकडे मात्र बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये आपल्याला तिथं जाऊन यायला वेळ नाही आहे। हीच आमची महाराष्ट्राची शोकांतिका आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।